नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। 1 वाटी रवा आणि भरपूर टोमॅटोचा वापर करून आपण भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत। त्याकरता एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेला आहे, रवा कच्चाच वापरलेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही वापरणार आहोत। तुमच्याकडे जर दही नसेल तर अर्धी वाटी ताक किंवा 1 लिंबू रस सुद्धा वापरू शकता। सुरुवातीला आपण रवा, दही आणि मीठ हे सगळं एकसारखं असं एकजीव करून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता रवा, दही आणि मीठ अगदी छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि हे मिश्रण असं कोरडं सुद्धा झालेलं आहे। आपण ज्या वाटीने रवा घेतला होता अगदी त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी पाणी वापरणार आहोत। सुरुवातीला आपण इथे सगळं 1 वाटी पाणी वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता हे एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत। दही जास्त आंबट घेऊ नका, जेणेकरून रेसिपी खाताना जास्त आंबट चव लागेल। तर आता हे एकसारखं असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हा रवा चांगला भिजला गेला पाहिजे, याकरता यावरती झाकण लावून 10 मिनिटं आपण रेस्ट करणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता रव्याने बऱ्यापैकी पाणी ओढून घेतलेलं आहे आणि रवा चांगला असा फुलला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत। लहान मुले खाणार असतील तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेला टोमॅटो। इथे आपण टोमॅटो आणि रव्याचा वापर जास्त करत आहोत। आता हे सगळं रव्याच्या मिश्रणामध्ये सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत। बऱ्याच वेळा आपण रव्यापासून उपमा, शिरा बनवून देतो। जर आपण अशी रेसिपी बनवून दिली तर ती खूप मस्त आणि हेल्दी होते। आता टोमॅटोचा वापर असल्यामुळे टेस्टला पण ती खूप छान लागते। आता हे थोडंसं घटसर वाटते, त्यामुळे पुन्हा याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घालणार आहे। आता प्रत्येकाचा रवा वेगळा असू शकतो। कुणाचा रवा थोडासा जाडसर असेल तर त्याला पाणी जास्त लागू शकतं आणि रवा बारीक असेल तर थोडंसं पाणी कमी लागू शकतं। पण इथे टोटल मला 1.25 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता अशा पद्धतीने हे मी रव्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे। रव्याचं बॅटर जास्त घट्ट केलं ना तर ते खातानाही छान टेस्ट लागत नाही, म्हणून थोडंसं मध्यम ठेवायचं, जेणेकरून याला छान जाळी पडते आणि खातानाही अप्रतिम असं लागतं। आता आपण गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला होता। तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। आता याला थोडंसं तेल लावून घेते आहे। रेसिपी करताना गॅस मोठा आणि कडकडीत तवा तापलेला असावा। त्यानंतर बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने तव्यावरती आपण टाकून घेतोय। बॅटर जर घट्ट असेल तर याला जाळीही पडत नाही, त्यामुळे हलकंसं पातळ बॅटर मी ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर गॅस मिडियम केलेला आहे, जेणेकरून रवा वगैरे चांगला शिजला जाईल। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट पाहायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता वरची बाजू अगदी छान अशी कोरडी झालेली आहे आणि आता बाजू पलटी करून आता आपण दोन्ही बाजूनी मस्तपैकी असा टोमॅटो उत्तप्पा भाजून घेणार आहोत। बघा टोमॅटोचा उत्तप्पा तयार झालेला आहे, दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेला आहे। मस्तपैकी हा जो उत्तप्पा आहे तो काढून घेतलेला आहे। आणि अगदी अशाच पद्धतीने आपण सगळे बाकीचे उत्तप्पे बनवून घेणार आहोत। पुन्हा एकदा तव्याला तेल लावलेलं आहे, गॅस मोठा ठेवलेला आहे, बॅटर एकदा हलवून घेतलेला आहे। बॅटर बघा अशा पद्धतीने टाकून घेत आहे। जमेल तितकं आपल्याला गोलाकार असं बॅटर टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी रव्यामध्ये साधारण 7 ते 8 उत्तप्पे होतात, जर मीडियम आकाराचे बनवले तर। त्यामुळे सकाळचा नाश्ता असू दे, संध्याकाळच्या वेळी जर मुलांना काही खावंसं वाटलं तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता। तर मस्त असे आपले हे टोमॅटोचे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। खायला तर अप्रतिम असे लागतात आणि शेंगदाण्याची चटणी किंवा तुपाबरोबर तर खरंच अप्रतिम असे लागतात। उत्तप्पा भाजत असताना तुम्ही त्यावरती थोडंसं जर तूप सोडलं आणि त्या तुपाबरोबर हा उत्तप्पा भाजला तर खायला खरंच खूप चविष्ट असा लागतो। एकदा नक्की बनवून पहा।
याऐवजी तुम्ही बटर वापरणार असाल तरीही चालेल, पण तुपातला हा उत्तप्पा तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. आणि तुम्हाला उत्तप्पा कशासोबत खायला आवडेल हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे हेही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.